धडगावच्या भोंगऱ्यानिमित्त आदिवासी विकास विभाग मंत्र्यांचा पारंपरिक ठेका। होळीच्या उत्सवानिमित्त भरवण्यात येणाऱ्या पारंपरिक भोंगऱ्या बाजाराचा उत्साह सध्या नंदुरबार जिल्ह्यात शिगेला पोहोचला आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठा मानला जाणारा धडगाव येथील भोंगऱ्या बाजार यंदा विशेष ठरला, कारण राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या पारंपरिक सोहळ्यास हजेरी लावली। दुपारच्या सुमारास भोंगऱ्याची भव्य मिरवणूक निघताच परिसरात उत्साहाची लाट उसळली। पारंपरिक वेशभूषेत सजलेल्या आदिवासी बांधवांनी ढोल ताशांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या तालावर नृत्य सादर केले। या रंगतदार वातावरणात आदिवासी विकास विभाग मंत्री अशोक उईके यांनीही स्वतःला रोखू शकले नाही। त्यांनी आदिवासी बांधवांसोबत फेर धरत पारंपरिक ठेक्यावर नृत्य करत लोकसंस्कृतीशी आपुलकीचे नाते जपले। यावेळी आमदार आमशा पाडवी आणि आमदार राजेश पाडवी यांनीही पारंपरिक वेशभूषेत सहभाग घेत ठेका धरला। मंत्र्यांचा हा देसी अंदाज आणि स्थानिकांशी साधलेला थेट संवाद उपस्थितांमध्ये विशेष आकर्षणाचा विषय ठरला। आदिवासी समाजाच्या अंगीकृत परंपरा, लोककला आणि संस्कृतीचा जवळून अनुभव घेत मंत्र्यांनी स्थानिक बांधवांशी संवाद साधला। शासनाच्या विविध योजनांची माहिती देत विकास कामांबाबतही चर्चा करण्यात आली। भोंगऱ्या बाजारातील मंत्र्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला अधिकच रंग चढला असून पारंपरिक उत्सवाला यंदा वेगळीच झळाळी प्राप्त झाली आहे। ब्युरो रिपोर्ट सुमित गिरासे, बेधडक मी मराठी न्यूज, धडगाव। भोंगऱ्याच्या या धडगावच्या पारंपरिक बाजाराला महत्व आहे। आज आपण स्वतः फिरताना दिसत नाही, नाचताना दिसत नाही, काय आपलं म्हणणे, आपण काय संस्कृतीचा आस्वाद घेतला? अतिशय दुर्गम आणि सातपुड्याच्या पर्वतानंतर आमचा आदिवासी बांधव धडगाव या तालुक्यामध्ये भोंगऱ्याचं तुम्ही आताच आमचं संस्कृतीचं दर्शन घेतलेलं आहे। आमच्या आदिवासी समाजामध्ये देवदैवत आणि अस्मिता अतिशय महत्वाची आणि लोकप्रिय असल्यामुळे आजच्या दिवसाचं, आजच्या बाजाराचं काय महत्व आहे, काय प्रस्थ आहे हे तुम्हाला दिसून पडलेलं आहे। आमचा समस्त आदिवासी बांधव हे असलेली आदर्श संस्कृती आणि गौरवशाली इतिहास हा जिवंत ठेवण्याचा एक सण वर्षातून एकदा येत असतो आणि तो आम्ही उत्साहाने साजरा करतो। याच्यात सार्थ अभिमान आणि गर्व आहे की आमचा समाज आजही गौरवशाली इतिहास आणि आदर्श संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी प्रामाणिकपणे कार्य करत असते आणि निश्चितच आम्ही भविष्यात सुद्धा ही संस्कृती जिवंत राहील यासाठी आम्ही प्रयत्नशील राहील।